Dear learner, Namaste. In this video, we will go for our next practical, that is last practical from Database Management System syllabus, that is practical number 17. Here we have to perform DCL commands, create user and grant privileges to users and revoke privileges from user. तर आपल्याला या प्रॅक्टिकल मध्ये DCL कमांड्सचा यूज करायचा आहे. जसे की आपण सिस्टीम थ्रू लॉग इन करतो तसंच आणखी काही युजर्स आपल्याला क्रिएट करता येऊ शकतात का ते आपल्याला बघायचंय. त्यानंतर त्या युजरला कोणते प्रिव्हिलेजेस द्यायचे. प्रिव्हिलेजेस म्हणजे परमिशन, जसे की क्रिएट टेबल करण्याची परमिशन, सिलेक्ट कमांड एक्झिक्यूट करण्याची परमिशन, इन्सर्ट करण्याची परमिशन आणि परत ह्या ज्या दिलेल्या परमिशन्स आहेत त्या परत अगेन बॅक घेण्यासाठी म्हणजे परत काढून टाकण्यासाठी त्याच्यापासून तर रिवोक कमांडचा आपण यूज करतो. ओके. ग्रांट म्हणजे काय तर त्याला परमिशन देणे आणि रिवोक म्हणजे काय दिलेल्या परमिशन रिटर्न घेणे. ओके. तर अशा पद्धतीने आपण DCL कमांड्सचा यूज बघणार आहोत. तर चला आपण प्रॅक्टिकलला सुरुवात करूया. सो हियर फर्स्ट वी हॅव टू क्रिएट these two tables, EMP table and depth table, okay, from practical related questions. So here I open my SQL star plus window. How to connect? Now this is the another one way con. Here our main username is system and here my password is Sagar. So you can simply enter here. So it is connected with database. Okay. तर या वेने सुद्धा आपण लॉग इन करू शकतो. तर आपल्याला सर्वात आधी एम्प्लॉई टेबल तयार करायचा आहे. राईट. एम्प्लॉई टेबल आणि डिपार्टमेंट टेबल असे दोन टेबल मी तयार करत आहे. तर बघा इथे एम्प्लॉई टेबल तयार केलेला आहे आणि डिपार्टमेंट टेबल ऑलरेडी एक्झिस्ट आहेत माझ्या या डेटाबेसमध्ये. हे ऑलरेडी एक्झिस्ट आहेत तर तुम्ही ड्रॉप करून ते परत अगेन क्रिएट करू शकता. ओके. How to create? By using this. Create table, table name आणि EMP number, EMP name, salary आणि phone number हे त्यामध्ये कॉलम आहेत. डेप्थ टेबल मध्ये डेप्थ नंबर, EMP नंबर, डेप्थ नेम, लोकेशन, जॉब टाइप हे कॉलम आहेत. तर मी ड्रॉप करणार नाहीये, माझ्याकडे ऑलरेडी ते अवेलेबल आहेत, एक्झिस्ट आहे. सो मी तेच यूज करेल. ओके. सो हियर फर्स्ट क्वेश्चन इज राइट आउटपुट ऑफ द फॉलोइंग क्वेरीज. फर्स्ट इज क्रिएट युजर ज्योती आयडेंटिफाईड बाय MIT पॉली. तर युजर क्रिएट करण्याची ही क्वेरी आहे. मग इथे युजर नेम द्यायचंय. युजर नेम आहे ज्योती आणि आयडेंटिफाईड बाय तर MIT पॉली हा पासवर्ड आहे ज्योती या युजर नेमचा. म्हणजे तुम्हाला हवे ते युजर नेम इथे देऊ शकता आणि इथे त्याचा पासवर्ड असाइन करू शकता. ओके. तर आपण ज्योती युजर तयार करूया. सो हाऊ टू क्रिएट युजर ज्योती आयडेंटिफाईड बाय MIT पॉली. तर ज्योती हे त्या युजरचं नेम आहे. तर तुम्हाला सिस्टीम थ्रू लॉग इन करायचंय मेन तुमचा युजर आणि त्याच्यामधून मी हा युजर क्रिएट करत आहे. ओके. क्रिएट युजर ज्योती आयडेंटिफाईड बाय MIT पॉली. ओके. सो हियर आय विल एक्झिक्यूट दिस. So it will take some time and here user is created. So you have to write down output user is created. Okay. So now next is here I want to connect it with Jyoti. आता करंट युजर कोण आहे ते बघायचं असेल तर शो युजर नावाची कमांड आहे. युजर आपण करंट युजर कोण आहे सिस्टीम युजर थ्रू लॉग इन आहे. आता मला ज्योतीचं लॉग इन यूज करायचंय. सो मी इथे काय केलंय कॉन ज्योती /MIT पॉली तिचा पासवर्ड. ओके. त्या युजरचा एंटर केल्यानंतर तर इथे आलंय की क्रिएट सेशन प्रिव्हिलेजेस नाहीयेत ज्योतीला. आपण कनेक्ट करू शकत नाही डेटाबेसला तिला त्या युजरला. ओके. ज्योती या युजरला आपण कनेक्ट करू शकत नाही. तर प्रिव्हिलेज म्हणजे काय की तिला त्या युजरला आपल्याला मेमरीचा कोटा असाइन करायचा आहे. ओके. मेमरीचा कोटा. तर तो करण्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल की ग्रांट क्रिएट सेशन टू ज्योती. सेशन क्रिएट करण्यासाठी ज्योती या युजरला आपल्याला परमिशन द्यावी लागेल. सो हियर मी ग्रांट परमिशन दिलेली आहे क्रिएट सेशनची. ओके. नॉट कनेक्टेड. आता परत आपल्याला इथे सिस्टीमने कनेक्ट करावं लागेल
कारण की ज्यावेळी आपण दुसऱ्या युजर थ्रू कनेक्ट करण्याचा ट्राय करतो प्रिव्हियस कनेक्शन आपलं जातं. कॉन सिस्टीम, मी माझं कनेक्शन परत करतोय, सागर, अँड हिअर आय विल राईट दिस क्वेरी, ग्रँड क्रिएट सेशन टू ज्योती. सो नाव सेशनची परमिशन तिला मिळालेली आहे त्या युजरला. ओके, तर आता आपण कनेक्ट करून बघू शकतो का? तर बघा, कॉन ज्योती स्लॅश MIT पॉली, तर कनेक्ट झालेलं आहे ज्योती. बघा, आता जर मी इथे शो युजर केलं तर त्या युजरचं नेम आपल्याला डिस्प्ले होईल ज्योती, जे की इथे सिस्टीम आपल्याला दिसलेलं. बरोबर, आता मी ज्योतीच्या लॉग इन थ्रू आहे. पण आपल्याला पुढच्या कमांड त्या ज्योती युजरला आपल्याला क्रिएट टेबल, क्रिएट व्ह्यू अशा वेगवेगळ्या परमिशन सेट करायच्या आहेत. तर ज्योती या युजर थ्रू आपण त्याला स्वतःला परमिशन नाही देऊ शकत. आपल्याला अगेन मेन सिस्टीमच्या लॉग इन मध्ये यावं लागेल. सो कॉन सिस्टीम आणि त्याचा पासवर्ड आहे माझं सागर. ओके, तुमचा जो सिस्टीमचा पासवर्ड असेल त्याने परत अगेन तुमच्या मेन युजर मध्ये यायचंय. मेन युजर थ्रू आपण या सब युजरला परमिशन, ग्रँट परमिशन देऊ शकतो. ओके, परत आपण सिस्टीम युजर मध्ये आलोय. शो युजर करूया म्हणजे तुम्हाला समजेल. तर इथे सिस्टीम युजर सुरू झाले. तर आता आपण परमिशन सेट करू शकतो ज्योती युजरला. नेक्स्ट आहे क्रिएट टेबल आणि क्रिएट व्ह्यूची परमिशन द्यायची. तर तुम्ही पहिल्यांदा ग्रँट क्रिएट टेबल टू ज्योती म्हणजे ज्योती टेबल क्रिएट करू शकेल. ओके, तर मी इथे परमिशन दिलेली आहे, ग्रँट सक्सिडेड. तर ज्योती युजर आता टेबल क्रिएट करू शकेल. व्ह्यू साठी परमिशन द्यायची आहे, सेम क्रिएट ग्रँट क्रिएट व्ह्यू टू ज्योती. सो अगेन व्ह्यू क्रिएट करू शकते ज्योती. आता सपोज मी परत ज्योतीचं लॉग इन केलं, आपण बघूया खरंच क्रिएट करू शकतोय का. कॉन ज्योती स्लॅश MIT पॉली. ओके, तर मी इथे कनेक्ट केलेलं आहे. शो युजर करूया. शो युजर थ्रू आपल्याला करंट लॉग इन कोण आहे ते दिसतंय, ज्योती. आता आपण बघूया की ज्योती या युजरला क्रिएट टेबल करता येतोय का. मी हा छोटा टेबल क्रिएट कमांड वापरलेली आहे, क्रिएट टेबल EID नंबर 3. तर बघा इथे एरर आलाय, नो प्रिव्हिलेजेस ऑन टेबल स्पेस. म्हणजे ज्योती या युजरला आपण परमिशन तर दिली क्रिएट टेबल, क्रिएट व्ह्यूची, बट तो क्रिएट का करू शकत नाही, कारण की त्याला तुम्ही मेमरीच असाइन केलेली नाहीये की किती टेबल स्पेस द्यायचा आहे ज्योती या युजरला. ते सिस्टीम या युजरने डिफाईन केलेलं नाही. तर आपल्याला परत सिस्टीम या युजर मध्ये जावं लागेल. कॉन सिस्टीम अँड देन माय पासवर्ड इज सागर. तर मी सिस्टीम या युजर मध्ये आलेलो आहोत आणि ज्योती या युजरला आपल्याला मॉडिफाय करायचंय. मी त्याला टेबल स्पेस दिलेला आहे 50 मेगाबाईटचा, 50M टेबल स्पेस. नाव ज्योती कॅन क्रिएट दी टेबल. ओके, युजर अल्टर्ड. आता ज्योतीला स्पेस तयार झाले, टेबल स्पेस. सो ज्योती कॅन क्रिएट टेबल. ओके, सो कॉन ज्योती MIT पॉली, आपण ज्योतीने लॉग इन केलंय, शो युजर केलं, ज्योती दिसेल आपल्याला. आणि आता क्रिएट टेबल करूया आपण. क्रिएट टेबल EID नंबर 3. राईट, टेबल इज क्रिएटेड. बघा आता टेबल क्रिएट करता आला. तर तुम्ही बाकीच्या पण परमिशन देऊ शकता, इन्सर्ट वगैरे, तर तो इन्सर्ट करू शकतो टेबल. ओके, नेक्स्ट सी क्वेश्चन आहे. राईट, सेकंड पाहिला सी, ग्रँट सिलेक्ट इन्सर्ट अपडेट ऑन EMP टू ज्योती. तर EMP या टेबलवर आपल्याला काय करायचं आहे, ग्रँट परमिशन सिलेक्ट इन्सर्ट अपडेट ऑन EMP टू ज्योती. जे ज्योती या युजरला आपल्याला परमिशन द्यायचे सिलेक्ट इन्सर्ट अपडेट या क्वेरी परफॉर्म करण्याची EMP टेबलवर. राईट, सो EMP टेबल ऑलरेडी आपण क्रिएट केला होता. बरोबर, EMP टेबल आणि डेप टेबल आपण ऑलरेडी सेशन स्टार्ट होतानाच क्रिएट केलेला आहे. एंटर. सो आता ग्रँट करायचंय, मी ज्योतीच्या लॉग इन मध्ये आहे. बघा इथे आपली मिस्टेक काय झाली, आपण ज्योतीच्या लॉग इन मध्ये आहे, ज्योती युजरच्या, आणि आपण त्या युजर मधूनच त्याच युजरला परमिशन देतोय. असं होईल का? नो. तर आपल्याला परत मेन लॉग इन मध्ये यावं लागेल. कॉन सिस्टीम स्लॅश सागर, देन वी कॅन ग्रँट परमिशन टू ज्योती. राईट, नाव हिअर वी कॅन ग्रँट परमिशन टू ज्योती. सो ग्रँट सक्सिडेड. नाव ज्योती कॅन सिलेक्ट इन्सर्ट अपडेट ऑन EMP, याच्यावरती परफॉर्म करू शकतो.
देन नेक्स्ट ग्रांट सिलेक्ट अपडेट डेप्ट नंबर ईएमपी नंबर ऑन डेप्ट, म्हणजे डेप्ट कॉलमच्या फक्त सिलेक्ट परमिशन द्यायचे आणि अपडेट फक्त तो कशाला करू शकेल, डेप्ट नंबर आणि ईएमपी नंबर कॉलमला करू शकेल, डेप्ट टेबलच्या ज्योती युजर. तर ते आपल्याला बघायचंय. सो सिलेक्ट क्वेरी तो ऑल कॉलमवर करू शकतो, बट अपडेट करताना त्याला फक्त आपल्याला परमिशन द्यायचे तो डेप्ट नंबर आणि ईएमपी नंबरवर देऊ शकतो. सो हियर ग्रँट सक्सीडेड, ग्रँट दिलेली आहे. देन नेक्स्ट अल्टर युजर ज्योती आयडेंटिफाईड बाय MIT. अल्टरने काय होतंय, युजरला मॉडिफाय करतोय आपण. त्याचा MIT पॉली हा जो पासवर्ड होता तो आता फक्त MIT केलेला आहे. बघा आता आपण करूया अल्टर युजर ज्योती आयडेंटिफाईड बाय MIT, राईट. तर बघा MIT अल्टर झालेला आहे. आता मी जर कॉन ज्योती आणि प्रिव्हियस पासवर्ड जर मी यूज केला MIT पॉली तर एरर येणार आहे, राईट. आणि मी जर फक्त MIT आता यूज केलं तर कनेक्ट होईल, राईट, कनेक्टेड. ओके. बट आपल्याला काय करायचंय, मेन युजरमध्ये लॉग इन ठेवायचंय, कारण आपण परमिशन सेट करतोय. कॉन सिस्टीम स्लॅश सागर, दिस इज माय पासवर्ड. सो आपण सिस्टीमशी कनेक्टेड आहोत. ओके. नेक्स्ट इज F, रिव्होक क्रिएट टेबल क्रिएट व्ह्यूज फ्रॉम ज्योती. म्हणजे ज्योतीला आपण परमिशन दिली होती क्रिएट टेबल आणि क्रिएट व्ह्यू करण्याची, तर त्या युजरकडून अगेन त्या परमिशन काढून घ्यायच्या आहेत, रिटर्न बॅक घ्यायच्या आहेत क्रिएट टेबल आणि क्रिएट व्ह्यूच्या. तर त्या आपल्याला घ्याव्या लागतील. सो रिव्होक क्रिएट टेबल कॉमा क्रिएट व्ह्यू फ्रॉम ज्योती दॅट युजर नेम. बघा इथे केलेलं आहे. तर त्या रिटर्न बॅक आलेल्या आहेत परमिशन. आता तो क्रिएट आणि क्रिएट व्ह्यू करू शकत नाही ज्योती युजर, क्रिएट टेबल आणि क्रिएट व्ह्यू. ओके. नेक्स्ट रिव्होक सिलेक्ट इन्सर्ट अपडेट ऑन EMP फ्रॉम ज्योती. त्यानंतर आपण परमिशन दिलं होतं सिलेक्ट इन्सर्ट अपडेट ज्योती या युजरला EMP टेबलवर, त्या सुद्धा रिटर्न बॅक घ्यायच्या आहेत आपल्याला, त्या काढून टाकायच्या आहेत परमिशन्स, तर त्या सुद्धा आपण काढून टाकू शकतो रिव्होकने. ओके. सो रिव्होक सिलेक्ट इन्सर्ट अपडेट ऑन EMP फ्रॉम ज्योती. सो रिव्होक सक्सीडेड. देन नेक्स्ट रोल तयार करायचा आहे, रोल, युजर रोल, आणि तो रोल परत तुम्ही त्या युजरला असाइन करू शकता. बघा इथे रोल तयार केला EMP_PVR आणि त्या रोलला आपण परमिशन दिलेली आहे क्रिएट टेबल क्रिएट व्ह्यू, आणि नंतर मग परमिशन ती असाइन केली EMP_PVR रोल असाइन केलाय ज्योती आणि जॉन युजरला. तर जॉन युजर आपल्याला क्रिएट करावं लागेल, देन आपल्याला जे ची क्वेरी करता येऊ शकते. पहिल्यांदा आपण रोल तयार करूया, क्रिएट रोल. ओके. रोल तयार केलाय, क्रिएट रोल EMP_PVR. ओके. इट्स ऑलरेडी अवेलेबल. सो ड्रॉप रोल EMP_PVR. ओके. ड्रॉप केला, तो ऑलरेडी सेम नेमचा रोल होता. तर रोलचा यूज काय, मला नंबर ऑफ युजरला क्रिएटची परमिशन द्यायची. मग मी प्रत्येक युजरला ग्रांट करत बसणार का, नो. मी अगोदर एक रोल तयार करणार, त्याला ग्रांट परमिशन देणार आणि त्या रोलची परमिशन ऑल युजरला असाइन करणार. तर इथे आपण रोल तयार केलाय. देन नेक्स्ट कमांड काय आहे, ग्रांट क्रिएट टेबल आणि क्रिएट व्ह्यूची परमिशन आपण EMP_PVR या रोलला देतोय. बघा काय आहे, EMP_PVR जो रोल तयार केला आपण त्याला आपण परमिशन असाइन करतोय. सो हियर परमिशन इज असाइन. जस्ट वेट. कॉपी पेस्ट इट हियर. ओके. ग्रांट सक्सीडेड. आता हे या EMP_PVR ला कोणत्या परमिशन आहेत, तर क्रिएट टेबल आणि क्रिएट व्ह्यू. त्या परमिशन मला आता डायरेक्ट ज्योती आणि या दोन दुसऱ्या जॉन युजरला द्यायचे. तर आपण जे ची क्वेरी करताना अगोदर आपल्याला जॉन युजर क्रिएट करावा लागेल. सो हियर हाऊ टू क्रिएट जॉन. तर आपल्याला नेक्स्ट जे क्वेश्चन आहे एक्झरसाइज मध्ये आपल्याला जॉन युजर इथे क्रिएट करायचाच आहे. ओके. फर्स्ट मध्ये क्रिएट युजर जॉन, तर ते आपण कंबाइनली बघूया. क्रिएट EMP_PVR ज्योती जॉन. सो जॉनला तयार करूया आपण.
क्रिएट युजर जॉन आयडेंटिफाईड बाय पास, PAS हा पासवर्ड ठेवलाय. तर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे की आपल्याला या युजरला आता क्रिएट आपण केलेलं आहे, तर आता आपल्याला जॉन युजर क्रिएट करायचा आहे. सो हियर वी हॅव टू क्रिएट जॉन युजर. सो कॉपी दिस and paste it here. So John will be created in the SQL. John is created. John आणि त्याचा पासवर्ड ठेवलाय मी PAS. Okay. Now we can perform this. Grant EMP PVR to Jyoti and John, both users. Okay. Grant EMP underscore PVR म्हणजे तो रोल आता ज्योती आणि जॉनला असाइन होईल, या दोन युजरला. ओके. सो हियर फर्स्ट क्वेश्चन इज कंप्लीटेड. नाउ गो फॉर नेक्स्ट एक्सरसाइज. क्रिएट युजर जॉन. तर ऑलरेडी आपण केलेलं आहे. क्रिएट युजर जॉन आयडेंटिफाईड बाय पास. देन इम्प्लिमेंट द फॉलोइंग कमांड्स ऑन EMP टेबल आणि डेप टेबल. तर हे दोन्ही टेबल आपण ऑलरेडी सेशन सुरू होताना क्रिएट केलेले आहेत, त्याचा रेफरन्स घ्या. राईट ए क्वेरी टू ग्रांट सिलेक्ट इन्सर्ट डिलीट प्रिव्हिलेजेस ऑन EMP अँड डेप टेबल. तर जॉन या युजरला आपल्याला सिलेक्ट इन्सर्ट डिलीट प्रिव्हिलेजेस द्यायचे आहेत. सो हियर वन मोर थिंग आय वॉन्ट टू एक्सप्लेन हियर, जे आपल्या प्रॅक्टिकलमध्ये नाही. जर तुम्हाला युजर डिलीट करायचा असेल, ड्रॉप करायचा असेल, तर मेन युजर थ्रू लॉग इन पाहिजे सिस्टीम मधून, आणि ड्रॉप युजर ज्योती ड्रॉप कमांडचा यूज करायचा आहे. कॅस्केड म्हणजे काय की ज्योती या युजरने जे काही टेबल तयार केलेले असतील, प्रोसिजर, फंक्शन, जे काही तयार केलेलं असेल ते सगळं डिलीट होईल कॅस्केडने. तर कॅस्केडचा यूज समजून घ्या. ओके. तर आपण जॉन तयार केलेला आहे, क्रिएट युजर जॉन. ओके. तर जॉनला आपण पहिल्यांदा मेमरी असाइन करूया. 50 मेगाबाइट मी मेमरी असाइन करत आहे जॉनला. देन जॉन कॅन क्रिएट टेबल. ओके. जसं आपण ज्योतीसाठी केलेलं होतं, ज्योती युजरसाठी. ओके. सो युजर रिझल्ट आहे 50 मेगाबाइट आपण त्याला असाइन केलेली आहे. ओके. तर आता आपण सिलेक्ट सेकंड क्वेश्चन, याचा आन्सर बघूया. राईट ए क्वेरी टू ग्रांट सिलेक्ट इन्सर्ट डिलीट प्रिव्हिलेजेस ऑन EMP अँड डेप टेबल. So here paste it. ते कसे द्यायचे ते? ग्रांट परमिशन, ग्रांट, जस्ट वेट, ग्रांट सिलेक्ट इन्सर्ट अपडेट ऑन EMP टेबलवर आपण ही परमिशन देत आहे. मीन्स जॉन कॅन परफॉर्म सिलेक्ट इन्सर्ट डिलीट क्वेरी ऑन EMP टेबल. ओके. त्याची परमिशन आपण त्याला देऊन टाकलेली आहे. सो ग्रांट इज सक्सिडेड. तर हे आउटपुट तुम्हाला लिहायचं आहे. Then next, write a query to grant update privileges on columns of EMP number and salary. इथे NTS म्हणजे काय, इथे EMP हा शब्द पाहिजे, तर मॅन्युअल मध्ये नीट छापलेला नाहीये. तर EMP नंबर आणि सॅलरी या दोन कॉलमवर अपडेटचे प्रिव्हिलेजेस द्यायचे. ओके. तर ते बघूया कसे द्यायचे. दोन कॉलमवर बघा इथे मी कसं दिलेले आहे. ग्रांट अपडेट ब्रॅकेट EMP नंबर कॉलम, सॅलरी कॉलम. म्हणजे काय, जॉन फक्त अपडेट कमांड कुठे वापरू शकतो, तर या दोन कॉलमचा डेटा अपडेट करण्यासाठी वापरू शकतो. ओके. सो दिस इज द आन्सर. राईट, दिस इज द आन्सर. नेक्स्ट फोर्थ, राईट ए क्वेरी टू रिवोक ऑल अबोव प्रिव्हिलेजेस फ्रॉम EMP अँड डेप टेबल. म्हणजे आपण जे वर सिलेक्ट इन्सर्ट डिलीट अपडेट हे प्रिव्हिलेजेस दिलेले आहेत ते आता काढून घ्यायचे त्याच्याकडून. ओके. ओके. तर त्यामधून आपल्याला काय करायचं आहे की रिवोक ऑल, म्हणजे जे सगळे प्रिव्हिलेजेस दिलेत ते अगेन रिटर्न बॅक घ्यायचे आहेत. सो बघूया त्याची क्वेरी. रिवोक ऑल ऑन EMP फ्रॉम जॉन. ऑलने काय होणार आहे की जेवढे काही प्रिव्हिलेजेस ग्रांट केलेले आहेत परमिशन, ते आपण रिटर्न घेत आहोत जॉन या युजरचे. ओके. सो दिस इज द क्वेरी for fourth question. Then next, fifth, write a query to create role dept underscore PVR. तर रोल तयार करायचा आहे. मी आत्ताच रोलचा तुम्हाला यूज सांगितलं की नंबर ऑफ युजरला ऍट अ टाइम ग्रांट परमिशन देण्यासाठी आपण अगोदर रोल तयार करतो आणि मग तो रोल आपण असाइन करू शकतो प्रत्येक युजरला. ओके. सो दिस इज द क्वेरी, क्रिएट रोल डेप्ट PVR.
सो रोल इज क्रिएटेड. ऑलरेडी तो रोल आहे, सो आय विल ड्रॉप इट फर्स्ट. ड्रॉप रोल. जर ऑलरेडी ते शब्द ते सेम नेम तुम्ही यूज केलेला असेल कुठेतरी सेम रोलला, तर ते होणार नाहीये क्रिएट, ऑलरेडी एक्झिस्ट म्हणेल. तर आपण तो ड्रॉप करूया टेबलमधून आणि परत क्रिएट करूया. सो दिस इज क्रिएटेड. ओके. देन नेक्स्ट, राइट ए क्वेरी टू असाइन सिस्टम प्रिव्हिलेजेस, क्रिएट टेबल, क्रिएट व्ह्यू, रोल टू डेप्ट पीव्हीआर. म्हणजे हा जो रोल तयार केलाय त्याला क्रिएट आणि टेबल आणि क्रिएट व्ह्यूची परमिशन द्यायची आहे. ओके. सो ग्रांट क्रिएट टेबल कॉमा क्रिएट व्ह्यू टू डेप्ट पीव्हीआर या रोलला आपण असाइन करू शकतो. ओके. त्या रोलला आपण असाइन केला. आता हा रोल आपण युजरला असाइन करू शकतो. ओके. बघा तोच रोल त्यांनी काय सांगितलंय, असाइन अबो सिस्टीम प्रिव्हिलेजेस टू युजर्स ज्योती अँड जॉन. म्हणजे नंबर ऑफ युजरला आपण ॲट अ टाइम ते परमिशन देऊ शकतो जे आपण रोलला दिलेले आहेत डेप्ट पीव्हीआरला. म्हणजे ते क्रिएट टेबल आणि क्रिएट व्ह्यू करू शकतात कारण डेप्ट पीव्हीआरला त्याचा परमिशन आहे. सो ते परमिशन आपण ज्योती आणि जॉन या युजरला देऊ शकतो. सो कॉपी धिस अँड सो दिस इज द क्वेरी, ग्रँट डेप्ट अंडरस्कोर पीव्हीआर टू ज्योती कॉमा जॉन. So this is the query. Next, write a query to assign object privileges, select, insert, delete to role dept pvr1. तर इथे pvr1 लिहिलंय, इथे pvr लिहिलंय, तर तुम्ही pvr हा एकच शब्द वापरू शकता. नो नीड टू डेप्ट pvr1. अगेन नेक्स्ट रोल करण्याची काही गरज नाहीये बिकॉज इथे फक्त क्रिएट व्ह्यू आणि क्रिएट टेबल आहे. तर इथे सिलेक्ट, इन्सर्ट, अपडेट, सिलेक्ट, इन्सर्ट आणि डिलीट आहे. तर आपण ते सुद्धा सेम रोलला असाइन करू शकतो किंवा नवीन तुम्हाला रोल तयार करायचा तुम्ही करू शकता, नो प्रॉब्लेम. सेम ग्रँट, सिलेक्ट, इन्सर्ट, डिलीट ऑन डेप्ट टू डेप्ट पीव्हीआर. म्हणजे याची पण परमिशन या रोलला आपण असाइन केलेली आहे. देन नेक्स्ट, राईट ए क्वेरी टू असाइन अबोव प्रिव्हिलेजेस टू ज्योती अँड जॉन. अँड अगेन आता जे आपण या रोलला असाइन केले, सिलेक्ट, इन्सर्ट, डिलीट या क्वेरीज आता डेप्टला आपण करू शकतो. तर हे प्रिव्हिलेजेस कुणाला आहेत, या रोलला आहेत आणि हा रोल आपण आता युजरला असाइन करणार आहे, लास्ट क्वेरी. ओके. सो दिस इज ग्रांट डेप्ट पीव्हीआर टू ज्योती अँड जॉन. ओके. जस्ट वेट, copy and paste it here. So this is the query. ओके. सो हियर अशा पद्धतीने तुम्ही ह्या क्वेरीज इम्प्लिमेंट करू शकता. आय थिंक एक्झरसाइज झालेली आहे. इथे अजून एक गोष्ट मला सांगायची की सपोज तुम्हाला युजर डिलीट करायचा आहे तर कोणती कमांड, जसं आपण टेबल ड्रॉप करतो तीच कमांड, ड्रॉप युजर ज्योती. तर तो ड्रॉप होईल आणि पुढे कॅस्केड जर लावलं तर काय होईल, ज्योती या युजरने क्रिएट केलेले टेबल, व्ह्यूज, सिक्वेन्सेस, इंडेक्सेस, प्रोसिजर, फंक्शन, कर्सर सगळे रिमूव्ह होतील. आणि जर तुम्ही विदाउट कॅस्केड ड्रॉप केलं म्हणजे इथेच सेमिकोलन देऊन रन केलं तर ते ऑब्जेक्ट राहतील क्रिएट केलेले. तर कॅस्केड ऑलवेज यूज करा की त्याने क्रिएट केलेले सगळे ऑब्जेक्ट रिमूव्ह होतील. सो ज्योती इज ड्रॉप, तो वेळ घेईल थोडासा आणि त्यानंतर तो युजर ड्रॉप होईल. तशाच पद्धतीने आपण जॉनला सुद्धा ड्रॉप करू शकतो. जॉन, राईट, कॅस्केड. सो हिअर ड्रॉप. तर ह्या दोन क्वेरीज फक्त नव्हत्या प्रॅक्टिकलमध्ये, तर अशा पद्धतीने तुम्ही क्रिएटेड युजर ड्रॉप करू शकता. ओके. सो नाव हिअर आवर प्रॅक्टिकल नंबर 17 इज completed. Also we have completed our whole manual of database management system. तर इथे आपलं डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचं पूर्ण मॅन्युअल सोडवून झालेलं आहे, सॉल्व्ह करून झालेलं आहे. मी प्रत्येक प्रॅक्टिकल एक्सप्लेन केलेलं आहे विथ इट्स क्वेरी, हाऊ टू क्रिएट टेबल पासून मी सगळे प्रॅक्टिकल एक्सप्लेन केलेले आहेत. तर तुमच्या फ्रेंड्सना या सगळ्या व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम हा सिलेबस किंवा या सब्जेक्टचे सगळे प्रॅक्टिकल त्यांना इझिली समजतील. थँक्यू. आणि तुमच्या काही क्वेरीज असतील, तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर नक्कीच मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा किंवा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा ईमेल आयडी आहे sagarapune@gmail.com.
gmail.com. ओके, तर या मेल आय डीवर सुद्धा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुमच्या काही क्वेरीज वगैरे असतील किंवा या व्हिडिओच्या चॅट बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये जरी टाकल्या तरी मी तुम्हाला आन्सर देऊ शकेल. ओके, थँक्यू.